नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धैर्यशील आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर मॅथ्स विथ धैर्यशील। आज जो पार्ट आपण बघत आहोत तो आहे पर्सेंटेजचा पार्ट 3 आणि याच्या आधीचे पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर आधी ते बघा, त्यानंतर या पार्टवर आहे। ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करूया। प्रॉब्लेम नंबर 16। ठीक आहे, प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय कृष्णा सॅलरी इज 16.3% लेस दॅन राधाज। तर त्यांनी विचारलं की राधाची जी सॅलरी आहे ती कृष्णाच्या सॅलरी पेक्षा किती पर्सेंट जास्त आहे। ठीक आहे मित्रांनो, बघा कसं सॉल्व करायचं। दोघ जण आहेत इथं, कृष्णा आणि राधा। त्यांनी काय सांगितलंय, कृष्णाची जी सॅलरी आहे ती राधाच्या सॅलरी पेक्षा 16.2/3% कमी आहे। मग 16.2/3% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? 1/6। म्हणजे राधाची सॅलरी जर 6 असेल, राधाची सॅलरी जर 6 रुपये असेल तर कृष्णाची 16.2/3% कमी म्हणजेच किती कमी रे? 6 चे 16.2/3% किती? 1। म्हणजे 6 मधून 1 गेला तर 5। म्हणजे राधाची सॅलरी जर 6 रुपये असेल तर कृष्णाची सॅलरी किती रुपये असेल? 5 रुपये। ठीक आहे, मग त्यांनी विचारले राधाची जी सॅलरी आहे ती कृष्णाच्या सॅलरी पेक्षा कितीने जास्त आहे। तर राधाची सॅलरी कृष्णाच्या सॅलरी पेक्षा कितीने जास्त आहे रे? 1 ने जास्त आहे। 1 ने जास्त आहे म्हणजे 1 ने जास्त आहे किती पेक्षा? 5 पेक्षा। तर 100 वर किती? तर याचा आन्सर येईल 20%। ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम पण ह्याच टाइपचा मित्रांनो। प्रॉब्लेम मध्ये सांगितलं P इज 6 times as large as Q। P जो आहे तो Q पेक्षा 6 टाइम लार्ज आहे। म्हणजे Q जर 1 असेल तर P किती असेल रे? 6। ठीक आहे, बर। पुढे त्यांनी सांगितलंय हाऊ मच पर्सेंट Q इज लेस दॅन P। आधी आपण बघून घेऊ Q युनिट मध्ये किती कमी आहे? 5 कमी। युनिट मध्ये 5 कमी कुणापेक्षा? P पेक्षा। आणि P किती? 6। तर त्यांनी विचारलं पर्सेंटेज मध्ये। मग हे सॉल्व्ह केलं तर 1/6 ची आपल्याला व्हॅल्यू माहिती ती किती आहे? 1/6 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 16.2/3%। मग त्याला इंटू जर 5 केलं तर आपल्याला आपला आन्सर मिळेल 83 1/3%। ठीक आहे, हे असेल आपलं आन्सर। हे बेसिक क्वेश्चन आहे मित्रांनो, हे आपण फक्त फ्रॅक्शन कसा यूज करायचा त्याच्यासाठी बघतोय। ठीक आहे, आता पुढचा प्रॉब्लेम सांगतोय मित्रांनो। इफ 60% ऑफ द स्टुडंट्स इन अ स्कूल आर बॉयज। एका स्कूलमध्ये जेवढे स्टुडंट आहेत त्याचे 60% बॉयज आहेत। तर त्यांनी विचारलं, त्यांनी पुढे सांगितलंय अँड द नंबर ऑफ गर्ल्स इज 972। त्यांनी सांगितलंय एक स्कूल आहे त्या स्कूलमध्ये जे आहेत 60% जे आहेत ते बॉयज आहेत। 60% जे आहेत ते आहेत बॉयज आणि उरले आणि बाकीचे काय असतील ते? मग ऑब्विसली गर्ल्स। आणि गर्ल्सचे त्यांनी पर्सेंटेज मध्ये नाही दिले, त्यांनी आपल्याला डायरेक्ट आकडा दिलाय। तो किती दिलाय? 972। त्यांनी फक्त विचारलंय आता की स्कूलमध्ये बॉयज किती। ठीक आहे, बर। 60% बॉयज आहे, मग गर्ल्स किती असतील ते? ऑब्विसली 40%। मग 40% ची व्हॅल्यू आपली किती आहे? 972। तर 60% ची किती? मग बघा 40% चा फ्रॅक्शन मला माहिती तो किती आहे? 2/5। म्हणजे 5 पैकी 2 काय मुली आहे। म्हणजे ह्या 2 ची व्हॅल्यू किती रे? 972। म्हणजे 2 युनिटची व्हॅल्यू किती आहे? 972। मग मला सांगा 5 पैकी 2 जर मुली आहे तर मुलं किती असतील? 3 ऑब्विसली। मग 3 युनिटची व्हॅल्यू किती? मग याला जर डिवाइड केलं तर आपल्याला एका युनिटची व्हॅल्यू भेटेल। मग याला जर डिवाइडेड बाय 2 केलं तर मला मिळेल 4, 8 आणि 6। ठीक आहे, याला जर इंटू 3 केलं तर मला किती भेटेल? 6 18 हाताला 1 8 24 आणि 25 4 2 4 12 आणि 13 14 1458 बॉयज। म्हणजे त्या स्कूलमध्ये बॉयज किती असतील? 1458। ठीक आहे मित्रांनो, आणि हेच असतं आपलं आन्सर। पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो। हा जो प्रॉब्लेम आहे यामध्ये आपले फ्रॅक्शन जे आहेत पर्सेंटेजचे हे बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातील। ठीक आहे, तो क्वेश्चन काय सांगतो बघा। ABCD purchase a pen for ₹56 lakh. The share of B plus C plus D is 460% of A. तर तोडून बघूया प्रॉब्लेम। त्यांनी काय सांगितलंय A plus B plus C plus
डी या सगळ्यांनी मिळून एक पेन परचेस केला, तो 56 लाख. ठीक आहे. नंतर पुढे त्यांनी काय सांगितलंय, बी प्लस सी प्लस डी चा जो शेअर आहे, बी प्लस सी प्लस डी चा जो शेअर आहे तो ए च्या शेअरचा 460% आहे. 460% आहे. मग आता 460% चे आपण फ्रॅक्शन कसे काढणार आहे, 400% प्लस 60%, याचे 4 आणि याचे प्लस 60% म्हणजेच किती रे, 3/5. मग हे जर मी सॉल्व्ह करून घेतलं, 5 चोक 20 आणि 3 23, 23/5. ठीक आहे. म्हणजे ए चा शेअर जर 5 असेल, तर त्याच्या 460% म्हणजेच किती रे, 23. हा कुणाचा शेअर असेल, बी प्लस सी प्लस डी चा. ठीक आहे. बर, पुढे त्यांनी सांगितलंय द शेअर ऑफ ए प्लस सी प्लस डी इज 366.66% ऑफ बी. पुढे त्यांनी सांगितलंय ए प्लस सी प्लस डी चा जो शेअर आहे तो बी च्या शेअरच्या 366.66% आहे. आता याचे पर्सेंटेजचे फ्रॅक्शन मध्ये कसे रूपांतर करणार, आता याचे डिवायडेशन कसं करणार बघा. 300% साठी मी 3 लिहिला, प्लस 66.66% साठी मी किती लिहिला, 2/3. ठीक आहे, 2/3. मग हे सॉल्व्ह केलं, 3 3 9 10 11 11/3. म्हणजे बी चा जर शेअर 3 असेल तर ए प्लस सी प्लस डी चा किती असेल रे, 11. ठीक आहे, इथपर्यंत आलो. बरं, पुढे काय सांगितलं अजून त्यांनी, पुढे सांगितलंय द शेअर ऑफ सी इज 40% ऑफ ए प्लस बी प्लस डी. सी चा जो शेअर आहे तो ए प्लस बी प्लस डी च्या शेअरचे किती पर्सेंट आहे, 40%. आणि 40% चं फ्रॅक्शन आपल्याला माहिती, 40% चं आपल्याला फ्रॅक्शन माहिती किती येते, 2/5. म्हणजे ए प्लस बी प्लस डी चा जर शेअर मी 5 मानला तर त्याचे 40% किती रे, 2. म्हणजे सी चा शेअर किती असला पाहिजे, 2. ठीक आहे, इथपर्यंत आलो मित्रांनो. आता मला सांगा, ह्या तिन्ही पण कंडिशनला, समजा मी म्हटलं ही पहिली कंडिशन आहे, ही दुसरी कंडिशन आणि ही तिसरी कंडिशन आहे. या तिन्ही कंडिशनला तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुमच्या एवढं लक्षात येईल, ए प्लस बी प्लस सी प्लस डी, ए प्लस बी प्लस सी प्लस डी. म्हणजे इथं पण ए प्लस बी सी आणि डी. म्हणजे इथं जर मी चौघांची जर मी ऍडिशन केली, समजा हे मी म्हटलं युनिट मध्ये जे आपण काढलंय ते, याची जर मी ऍडिशन केली तर इथे किती लागतील, 23 आणि 5 किती रे, 28. 11 आणि 3 किती, 14. आणि 5 आणि 2 किती रे, 7. इथपर्यंत आलो मित्रांनो. बर, आता पुढे त्यांनी आपल्याला विचारलं का शेअर किती कोणाचा, डी चा. त्यांनी डी चा शेअर विचारला आपल्याला, डी चा शेअर विचारला. याचं काम झालं मित्रांनो, हे मी पुसतो. ठीक आहे. आता बघा, ए प्लस बी प्लस सी प्लस डी या सगळ्यांचं मिळून त्यांनी पेन किती रुपयाला घेतलं रे, 56 लाखाला. म्हणजे एवढ्या सगळ्यांची इथं जी ऍडिशन असेल ही 28 युनिट, ही 28 युनिटचीच व्हॅल्यू किती, 56 लाख. बर, मग इथं पण ए प्लस बी प्लस सी प्लस डी किती आहे, 14. ठीक आहे, पण यांची पण व्हॅल्यू किती आहे, 56 लाख. ठीक आहे, मग आपण काय करूया, हे जी इकडची जी बाजू आहे ना ही सगळ्यांची सेम आहे, म्हणजे सगळ्यांची मिळून आपल्याला माहिती टोटल किती आहे, 56 लाख. मग हे आपण 56 लाख करून घेऊ किंवा हे सारखे करून घेऊ, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेट करायला सोपं जाईल. ठीक, इथं 28, याला 28 करायला मला किती निघून लागेल, 2. इथं 2 निघूनलं, मग इथं पण 2 निघूनलं आणि इथं पण 2 निघून. ठीक आहे, आता याला जर मला 28 बनवायचे तर किती रे, 7 चोक 28. म्हणजे याला 4 ने गुणावं लागणार, याला 4 ने आणि याला पण 4 ने. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची तर आपण काय करूया, याच्यात एक व्हॅल्यू पुट करून देऊ. कशात पण पुट केली तरी चालेल, पण आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची म्हणून काय करू, आपण याच्यात पुट करू व्हॅल्यू बी आणि सी. आता बी ची माहिती ती किती आहे, 6 आणि सी ची किती, 4 2 8. आणि ह्या बी प्लस सी प्लस डी तिघांची मिळून किती, 23. मग 23 मधून जर हे 14 गेले तर मला किती मिळतील, 9. म्हणजे डी ची व्हॅल्यू युनिट मध्ये किती आहे, डी ची व्हॅल्यू युनिट मध्ये किती आहे, 9. मग मला माहिती आहे 28 युनिटची व्हॅल्यू किती, 56 लाख. 28 युनिटची व्हॅल्यू जर 56 लाख आहे तर 9 युनिटची किती, मग
28 युनिटची व्हॅल्यू एवढी, तर एका युनिटची काढून घेऊ. ती किती? 28 एका 28, 28 दुने 56 म्हणजे 2 लाख. एका युनिटची व्हॅल्यू किती? 2 लाख. मग 9 युनिटची व्हॅल्यू किती होते? 18 लाख. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती झाली? डी चा शेअर झाला 18 लाख. परत एकदा बघूया मित्रांनो, आपण काय केलं, त्यांनी आपल्याला जे सांगितलं होतं पर्सेंटेज मधलं ते आपण फक्त इथं फ्रॅक्शन मध्ये मांडून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसत होतं ABCD चौघांनी मिळून पैसे तर सारखेच जमा केले, किती? 56 लाख. मग इथं पण 56 लाख असतील, इथं पण 56 लाख असतील, इथं पण 56 लाख असतील. पण युनिट मधल्या व्हॅल्यू इथं 28 येत होती, इथं 14 येत होते आणि इथं 7 येत होती. मग आपण काय केलं, हे सर्व व्हॅल्यू आपण सारख्या करून घेतल्या. तर सारख्या कशा करून घेतल्या? 28 बघितला आपण, इथं 28 करायला आपल्याला इथं 2 निघूनलं, मग इथं 2 निघूनलं, तर इथं पण 2 निघूनलं आणि इथं पण 2 निघूनलं. नंतर इथं 7 ला 28 बनवण्यासाठी 4 निघूनावं लागलं, इथं 4 निघूनलं, इथं पण गुणलं आणि इथं पण गुणलं. उजवी बाजू जी झाली ती सगळ्यांची 28 झाली. ठीक आहे. मग आपण काय केलं, आपल्याला डी चा शेअर विचारला होता म्हणून आपण काय केलं, याच्यामध्ये आपण बी ची व्हॅल्यू पुट केली. इथून 3 दुने 6 आणि सी ची व्हॅल्यू पुट केली 4 दुने 8 आणि बी प्लस सी प्लस डी आपल्याला माहित होते 23. त्याच्यापैकी हे 14 गेले, मग राहिले किती? 9 युनिट. मग हे 9 युनिट कोणाचा शेअर असेल? तो डी चा. आणि मग आपल्याला माहित होतं 28 युनिटची व्हॅल्यू आपली होती 56 लाख. तर एका युनिटची आली 56 ला भागिले 28 ती आली 2 लाख. ठीक आहे. आणि त्याच्यावरून आपण डी चा शेअर काढला, तो किती होता? 9 युनिट. मग एका युनिटची व्हॅल्यू जर 2 लाख तर 9 युनिटची व्हॅल्यू किती? 18 लाख. आणि तेच आपलं काय असं आन्सर. ठीक आहे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, अ मॅन कॅन टाईप 20 लाईन्स इन 10 मिनिट्स बट ही लिव्स 8% मार्जिन ऑन ईच लाईन. एक व्यक्ती आहे जो 20 लाईन टाईप करतो 10 मिनिट मध्ये, पण तो काय करतो, प्रत्येक लाईनवर 8% मार्जिन ठेवतो. ठीक आहे. पुढे सांगितलं, इन हाऊ मच टाइम ही विल टाईप 23 पेजेस विथ 40 लाईन्स ऑन ईच पेज ऑन विच ही लिव्स 25% मोर मार्जिन ऑफ बिफोर. ठीक आहे. तर बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, एक व्यक्ती आहे तो काय करतो, तो 10 मिनिटात 20 लाईन टाईप करतो. तो काय करतो, 10 मिनिट मध्ये 20 लाईन टाईप करतो. 20 लाईन टाईप करतो. मग एका मिनिटात किती करेल? एका मिनिटामध्ये तू किती लाईन करेल? 2 लाईन. ठीक आहे. मग आता जर त्या व्यक्तीची मला इफिशियन्सी बद्दल बोलायचं झालं तर त्या व्यक्तीची इफिशियन्सी काय आहे? एका मिनिटामध्ये तो 2 लाईन टाईप करतो, पण तो 2 लाईन पूर्ण टाईप करतो का? नाही. तो 8% मार्जिन प्रत्येक लाईनवर ठेवतो. मग 2 लाईनचे 8% त्यांनी मार्जिन ठेवलं तर त्यांनी टाईप किती करत असेल रे? 92%. आणि ही त्याची काय असेल? ही त्याची असेल इफिशियन्सी. ठीक आहे. ही त्याची असेल इफिशियन्सी. ठीक आहे. आता मला सांगा, तो जर एका लाईनवर 8% मार्जिन सोडतोय तर 2 लाईनवर किती मार्जिन सोडल रे? ठीक आहे. तो 2 लाईनवर 16% मार्जिन नाही सोडणार, तो 2 लाईनवर पण 8% मार्जिन सोडल. कसं बघा, समजा मी तुम्हाला म्हटलं एक ही लाईन आहे आणि ह्या लाईनवर आपण 100 अल्फाबेट लिहितोय, 100 अल्फाबेट ह्या लाईनवर लिहितोय आणि याचे समजा 8% आपण समजा मोकळे ठेवले, म्हणजे 100 पैकी आपण इथं 8 मोकळे सोडले. त्याच्यानंतर पुढच्या लाईनवर पण ती पण 100 अल्फाबेटची लाईन होती, हिच्यावर पण आपण 8 अल्फाबेटची जागा सोडली. मग टोटल इथं 200 अल्फाबेट होते आणि 200 अल्फाबेटच्या जागेसाठी आपण मार्जिन किती सोडलं? 8 दुने 16. मग आता 100 वर किती? तर कॅल्क्युलेट जर केलं तर हे पण किती? 8%. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा असं म्हणतात ना की 8% मार्जिन सोडते, आता 8% म्हणजे 100वर 8. ठीक आहे. म्हणजे त्यांनी जर 10 लाईन जरी टाईप केलं तरी मार्जिन त्यांनी सोडलं किती असेल? 8%. 20 लाईन जरी टाईप केलं तरी मार्जिन त्यांनी सोडलं किती असेल? 8%. पर्सेंट म्हणजे 100वर 8 त्यांनी मार्जिन सोडले. ठीक आहे. चल पुढे बघू. आता ही झाली त्याची इफिशियन्सी. इफिशियन्सी काय आहे? तो 2 लाईन टाईप करतो, नाही तो 2 लाईनच्या 92% टाईप करतो एका मिनिट मध्ये, पर मिनिट. ठीक आहे. आपल्याला त्याच्याकडून टाईप करून घ्यायचं आहे 23 पेजेस आणि प्रत्येक पेजेसवर लाईन्स किती आहे? 40. ठीक आहे. आता बघा त्यांनी सांगितले, शेवटला त्यांनी सांगितले ऑन विच ही लिव्स 25% मोर मार्जिन ऑफ बिफोर. म्हणजे याचा अर्थ असा होतो, आधी तो जेवढा मार्जिन सोडत होता त्या मार्जिनच्या
25% मार्जिन तो अजून जास्त सोडतोय. आधी तो मार्जिन किती सोडत होता रे? 8% मार्जिन तो आधी सोडत होता. आता 8% ची 25% किती रे? 8% ची 25% ची 1/4 म्हणजे 2. म्हणजे आधी जर तो 8% मार्जिन सोडत होता तर आता तो किती पर्सेंट मार्जिन सोडवले? अजून 2%. म्हणजे किती पर्सेंट टोटल? किती पर्सेंट टोटल? 10%. म्हणजे आधी तो 8% मार्जिन सोडत होता, पण आता त्याला किती मार्जिन सोडावं लागणार आहे? 10%. म्हणजे त्याचं टोटल काम काय झालं आता? 90. म्हणजे त्याला 23 पेजेस टाईप करायचे. प्रत्येक पेजवर 40 ओळी आहेत आणि त्याच्यावर त्याला आधी जेवढं मार्जिन सोडत होता त्याच्यापेक्षा त्या मार्जिनच्या 25% अधिक मार्जिन त्याला आता सोडायचंय. आधी तो मार्जिन सोडत होता 8%. आधी 8% मार्जिन सोडत होता, आता त्याच्या 25% अजून म्हणजे 2% अजून त्याने मार्जिन सोडलं तर किती झालं? ते 10%. म्हणजे त्याला टोटल एवढं काम करायचंय. आणि त्याची आता क्षमता किती? इफिशियन्सी काय आहे? 292%. आता समजा मी जर तुम्हाला म्हटलं माझ्याकडे 100 रुपये, ठीक आहे, माझ्याकडे 100 रुपये आणि मी दिवसाला 10 रुपये खर्च करतो. तर ते 100 रुपये खर्च करण्यासाठी मला किती दिवस लागतील रे? मी असंच करायला 100 भागिले माझे, मी जे एका दिवसात किती करतो? 10. आणि मग त्याचा आन्सर येईल 10. ठीक आहे, सेम असंच आहे. मला टोटल काम किती करायचंय? एवढं. आणि मी एका दिवसात किती करतो? एवढं. म्हणून मी हे छेदस्थानी लिहिलं. आता हे सॉल्व्ह करून जर मी घेतलं, पर्सेंटेज कॅन्सल झाले. इथं 20, ठीक आहे, 23 एक 23, 23 चोक 12, 4 एक 4, 4 पंचे 20 आणि 9 पाचे 45 म्हणजे 450 मिनिट हे मला पूर्ण हे काम संपवण्यासाठी लागते. ठीक आहे मित्रांनो, परत एकदा बघू. समजा काय सांगितलं त्यांनी सांगितलं होतं तो जो व्यक्ती आहे तो 10 मिनिटात 20 लाईन टाईप करतो. मग एका मिनिटात किती लाईन टाईप करत असेल? 2 लाईन. पुढे आपण त्याची इफिशियन्सी काढून घेतली. इफिशियन्सी कशी काढली आपण? तो 2 लाईन टाईप करतो, 2 लाईन टाईप करतो एका मिनिटाला, पण 8% मार्जिन सोडतो. जर 100 पैकी 8% वर जर तो मार्जिन सोडत असेल तर तो टाईप किती करत असेल? 92%. म्हणजे 2 ओळीच्या 92% टाईप करतो एका मिनिटात. ही त्याची काय झाली? इफिशियन्सी. मग पुढे त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला? त्यांनी सांगितलं होतं एक 23 पेजेस टाईप करायचे आहे आणि त्या प्रत्येक पेजेसवर 40 लाईन आहे. ठीक आहे, मग हे 23 पेजेस आणि प्रत्येक पेजेसवर 40 लाईन आहे. नंतर त्यांनी पुढे सांगितलं होतं आधी जेवढी मार्जिन सोडायचा 8%, त्याच्यापेक्षा 25% मार्जिन अजून जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या 25% अजून मार्जिन सोडायचे. मग 8% चे 25% जर काढले तर किती येतील? 2%. मग हे 2% त्याच्यात ऍड केले म्हणजे आधी तो 8% मार्जिन सोडायचा, आता तो 10% मार्जिन सोडेल. ठीक आहे, मग 10% मार्जिन सोडेल म्हटलं 100 पैकी जर 10 वर तो मार्जिन सोडेल तर टाईप किती करा? 90%. म्हणजे ही टोटल जी झाली हे आपल्याला टोटल काम करायचं आहे आणि त्याची इफिशियन्सी आपण एवढी काढली ती सरळ आपण इथं ठेवली, भाग दिला, आपल्याला मिळाले 450 मिनिट. आता तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ शकतं की आधी जेवढं मार्जिन सोडत होता त्याच्यापेक्षा 25% अजून मार्जिन सोडायचं. म्हणजे काही जण असं पण विचार करतील समजा 8% सोडायचं, मग 25% ऍड केले, मग टोटल झाले 33%. असं नाही सांगितलं त्यांनी. ठीक आहे, असं नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं होतं आधी जेवढं मार्जिन सोडलं त्या मार्जिनच्या 25% अधिक मार्जिन आता सोडायचंय. म्हणून आपण काय केलं, याचे पर्सेंटेज काढून घेतले. 25% ते आले 2. ठीक आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे मित्रांनो, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इज 1,89,000. 4/9 of them are male and rest are females. 50% of males are married. त्यांनी पहिल्यांदा फाइंड केलं फाइंड द पर्सेंटेज ऑफ मॅरिड पॉप्युलेशन आणि दुसरं विचारले फाइंड द पर्सेंटेज ऑफ मॅरिड फिमेल्स. आता बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं जर क्वेश्चन मध्ये कंपॅरिझन विचारला असेल, शेवटला कंपॅरिझन विचारला असेल तर आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. आता ते कसं असतं बघा, आता त्या टाउनचं जे पॉप्युलेशन आहे ते 1,89,000. ठीक आहे, त्याच्यात मेल्स आहे आणि फिमेल्स आहे. त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी सांगितलंय 4/9 टोटल पॉप्युलेशनच्या 4/9 जे आहे ते मेल. म्हणजे बघा टोटल पॉप्युलेशनच्या 4/9 म्हणजे टोटल पॉप्युलेशन जर 9 असेल तर त्याच्यापैकी 4 जे आहेत ते काय आहे? मेल. ठीक आहे, मी असं समजलं की हे 9 जे आहे हे आहे आपलं टोटल पॉप्युलेशन.
पॉप्युलेशन. ठीक आहे. बर, आता या 9 पैकी 4 ते मेल आहे. 9 पैकी 4 म्हणजे 4 मेल आहे. मग फिमेल किती असतील रे? ऑब्विसली 5. ठीक आहे. इथपर्यंत आलो. आता पुढे त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी सांगितलंय 50% ऑफ मेल आर मॅरिड. मग मेल किती आपल्याकडे? 4. याची 50% किती रे? 2. हे कोणते? हे मॅरिड वाले. ठीक आहे. हे मॅरिड आहे. किती? 2. मेल 2 जर मॅरिड असतील तर फिमेल पण किती मॅरिड असतील? 2. ठीक आहे. आता हे सगळ्याच्या व्हॅल्यूज घेतल्या. या सगळ्या कोणत्या व्हॅल्यू आहेत? या सगळ्या युनिट मधल्या व्हॅल्यू. ऍक्च्युअल व्हॅल्यू आहेत का? नाही, ऍक्च्युअल व्हॅल्यू फक्त ही 1,89,000. आता बघा, आता पहिल्यांदा त्यांनी काय विचारलं आपल्याला? फाइंड द पर्सेंटेज ऑफ मॅरिड पॉप्युलेशन. फाइंड द पर्सेंटेज ऑफ मॅरिड पॉप्युलेशन. मग मला सांगा, युनिट मधलं आपलं टोटल पॉप्युलेशन किती रे? 9. टोटल पॉप्युलेशन 9. त्याच्यापैकी मॅरिड किती आहे? मॅरिड किती? हे 2 जण आणि हे 2 जण. टोटल किती आहे? 14. म्हणजे 9 पैकी 4 जण जर मॅरिड आहेत तर 100 ला किती? मग आता 1/9 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती. 1/9 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती. ती किती आहे? 11 1/9%. मग 1/9 ची आपल्याला व्हॅल्यू माहिती. ती किती आहे? 11 1/9%. तर 4/9 ची किती येईल रे? मग याला फक्त इंटू काय करावं लागेल? 4. मग ते कसं करणार? 11 चोक 44, 4/9%. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आपला आन्सर असेल 44 4/9%. ठीक आहे. पहिला क्वेश्चन त्यांनी विचारलाय ना की मॅरिड पॉप्युलेशन किती पर्सेंट आहे? मॅरिड पॉप्युलेशन किती पर्सेंट आहे? त्याचा आन्सर किती आहे? 44 4/9%. आणि दुसरं विचारलंय त्यांनी फाइंड द पर्सेंटेज ऑफ मॅरिड फिमेल्स. दुसरं विचारलंय त्यांनी मॅरिड फिमेल्स. आता टोटल फिमेल्स किती रे? 5. मग 5 पैकी मॅरिड किती आहेत? 2. या 2च मॅरिड आहे ना. 5 टोटल आहे आणि त्याच्यापैकी 2 मॅरिड आहे. मग 100 ला किती? म्हणजे पर्सेंटेज मध्ये विचारलं म्हणून. मग 2/5 ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे किती? 40%. आणि हे असेल आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हटलं असं तर इथं का नाही 9 घेतले? इथं 9 का नाही घेतले? आता हे 9 काय घेतले? आपल्याला त्यांनी विचारलं टोटल पॉप्युलेशनच्या. टोटल पॉप्युलेशनच्या. मग टोटल पॉप्युलेशन वर कंपॅरिझन विचारले म्हणून आपण इथे घेतले 9. कारण टोटल पॉप्युलेशन आपण 9 युनिट मानले. आणि नंतर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलं किती फिमेल? फिमेलच्या किती मॅरिड आहेत? मग फिमेल किती? टोटल 5 म्हणून ते छेदस्थानी घेतले. ठीक आहे. 5 पैकी 2 तर 100 ला किती? 40%. ते असेल आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो. आता या प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असेल हे 1,89,000चा आपल्याला काही युजच नाही झाला. ठीक आहे. आता मी तुम्हाला आधी जे बोललो होतो ना, जर आपल्याला कंपॅरिझन विचारलं असेल, शेवटी आपल्याला हे जे कंपॅरिझन विचारले, कंपॅरिझन जर विचारलं असेल तर ऍक्च्युअल व्हॅल्यू घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गरज नाही. आता आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू हे पण घेऊन आपण कॅल्क्युलेट करू शकत होतो, पण ते आपलं खूप कॅल्क्युलेटिव्ह झालं असतं आणि आपला वेळ पण गेला असता. त्याच्यामुळे हे फ्रॅक्शन्स वर आपण जे काम करतो ना हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे फ्रॅक्शन कडे खूप जास्त लक्ष द्यायचं. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम सांगतो मित्रांनो. अ लेबर वर्क्स 60 hours per week and he earns ₹2,400 as wages. If his per hour wage is increased by 40% and duration of work is reduced by 16.2/3%, find the percentage change in his income. इथं पण विचारले आपल्याला पर्सेंटेज चेंज म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज आहे का? नाही. तर मग व्हॅल्यू कशा घ्यायच्या बघा. त्यांनी सांगितलं लेबर बद्दल बोलता येते. लेबरचे आधी वेजेस होते आणि त्या लेबरचा टाइम एक होता. त्यांनी सांगितलं वेजेस जे आहेत ते 40% ने इन्क्रीज केले. मग 40%चं फ्रॅक्शन किती आहे? 2/5. म्हणजे वेजेस जर आधी 5 असतील, 5 रुपये पर आवर. ठीक आहे. असं समजू 5 रुपये पर आवर जर वेजेस असतील, मग ते 40% ते जर वाढले, 5 चे 40% म्हणजे किती? 2. जर ते वाढले ते किती होतील? ते 7 रुपये पर आवर. ठीक आहे. इथपर्यंत आलो. नंतर त्यांनी कशाबद्दल बोलले? नंतर बोलले ते ड्युरेशन बद्दल. तर ड्युरेशन जे आहे ते रिड्यूस केले त्यांनी. किती? 16.2/3%. 16.2/3% म्हणजेच किती रे? 1/6. म्हणजे आधी जर ड्युरेशन समजा 6 आवर्स असेल ना, समजा 6 आवर्स आधी असेल तर त्याचे 16.2/3% जर कमी केले तर 1 कमी करावं लागेल. म्हणजे ते किती होतील? 5 आवर्स. इथपर्यंत आलो मित्रांनो. ठीक आहे. मग आता याचं इन्कम काय असेल रे? इन्कम असेल त्याचं बघा. आधी त्याला 5 रुपये पर तासाला मिळायचे. असे त्यांनी 6 तास काम केले तर त्याला किती रुपये भेटत असतील? 6 पंचे 30 रुपये.
ठीक आहे, ऍक्च्युली हे युनिट मधल्या व्हॅल्यू सर्व. त्याच्यानंतर इथं 7 रुपये पर आवर त्याला मिळत आहे आणि तो 5 तास काम करतोय, त्याला किती रुपये भेटतील? 7 35. आधी त्याचं इन्कम 30 रुपये होतं, नंतर 35 रुपये झालं, वाढलं किती रुपयाने? 5 रुपयाने, बरोबर, 5 रुपयाने वाढलं. मग 5 रुपयाने वाढलं कशावर? 30 रुपयावर. 5 रुपये वाढले 30 रुपयावर, तर 100 वर किती? तर 5 × 5 5 × 30, 1/6 ची आपल्याला व्हॅल्यू माहिती किती? 16 2/3% इन्क्रीज झाला त्याचा इन्कम जो आहे तो काय झाला? इन्क्रीज. आणि हेच असेल आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो, आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. प्रॉब्लेम सांगतोय अ फॅमिली कन्झ्युम्स 25 kg राईस and 9 kg wheat per month and spends ₹350. The price of rice is 20% of price of wheat. If the price of wheat is increased by 20%, then find the percentage reduction in consumption of rice if it has been same amount to spend and the price of rice is constant. ठीक आहे, आता बघूया. त्यांनी सांगितलंय एक फॅमिली आहे. आता इथं पण आपल्याला विचारलंय काय त्यांनी? फाइंड पर्सेंट रिडक्शन. ठीक आहे, पर्सेंट रिडक्शन म्हणजे कंपॅरिझन विचारलंय, त्याच्यामुळे आपल्याला इथं पण ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज आहे का? नाही. ठीक आहे, बघूया. त्यांनी बोलतायत कशाबद्दल? ते बोलतायत राईस आणि व्हीट. राईस ती वापरायची 25 kg आणि व्हीट ती वापरायची 9 kg. ठीक आहे, नंतर प्राइस बद्दल बोलले ते. नंतर प्राइस बद्दल त्यांनी काय सांगितलं? प्राइस ऑफ राईस इज 20% ऑफ प्राइस ऑफ व्हीट. म्हणजे व्हीटच्या 20% प्राइस आहे राईसची. मग 20%चं फ्रॅक्शन आपल्याला माहिती किती आहे? 1/5. म्हणजे 5 रुपये जर व्हीटची पर केजी असेल, समजा व्हीट जे आहे ते 5 रुपये पर केजी असेल, तर राईस किती रुपये केजी असेल? 20%, 1 रुपये पर केजी. इथपर्यंत आलो. त्यांनी सांगितलं प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्राइस ऑफ राईस इज 20% ऑफ प्राइस ऑफ व्हीट. ठीक आहे, पुढे त्यांनी सांगितलंय प्राइस ऑफ व्हीट इज इन्क्रीज बाय 20%. ही प्राइस जी आहे ती 20% इन्क्रीज केली, म्हणजे न्यू प्राइस झाली असेल. न्यू प्राइस. आता न्यू प्राइस काय सांगितलेले? 20%. आता याचे 20% किती रे? 20%चं फ्रॅक्शन किती? 1/5. मग ते इन्क्रीज करायचं. 5 होतं तर 1 निवडाल किती होईल? 6. म्हणजे इथं रुपये किती होईल पर केजी? हा जर 20% वाढवला तर किती होईल तो? 6. 20% फ्रॅक्शन किती? 1/5. किंवा जर असं जरी काढलं 5चे 25% किती ते 1. ठीक आहे, समजते मित्रांनो. मग हे 1 ने वाढलं किती झालं? 6 रुपये पर केजी. व्हीटची नवीन प्राइस किती झाली? 6 रुपये पर केजी. बर, पुढे त्यांनी काय सांगितलंय? पुढे त्यांनी आपल्याला हे पण सांगितलंय प्राइस ऑफ राईस इज कॉन्स्टंट. म्हणजे इथं जी असेल तीच प्राइस इथं असेल. ठीक आहे, आणि अजून त्यांनी हे पण सांगितलंय का अमाऊंट जी आहे ती अमाऊंट सुद्धा सेम अमाऊंट टू स्पेंड. म्हणजे त्याला खर्च करण्यासाठी इथं जेवढी अमाऊंट होती तेवढीच अमाऊंट इथे. म्हणजे अमाऊंट त्यांनी चेंज केली का? नाही. ठीक आहे, इथपर्यंत आलो मित्रांनो. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितले फाइंड द पर्सेंट रिडक्शन इन कन्झम्पशन ऑफ राईस. ठीक आहे, म्हणजे कन्झम्पशन जे आहे ते फक्त आपल्याला राईसचं कमी करायचं आहे. कन्झम्पशन कोणतं आहे रे? कन्झम्पशन कोणतं आहे? मग राईसचं जर कन्झम्पशन आपल्याला कमी करायचं आहे तर व्हीटचं जे असेल हे आपलं काय राहील? आहे तेवढंच राहील. म्हणजे आधी जेवढा वापर करत होता तेवढाच वापर नंतर पण करत राहील. ठीक आहे, आता मग मला सांगा, समजा मी जर तुम्हाला म्हटलं तुमच्याकडे 100 रुपये आहेत. ठीक आहे, 100 रुपये आहेत, त्याचे तुम्हाला 2 वस्तू घ्यायच्या. त्याच्यात तुम्हाला खरेदी करायची बॅट आणि बॉल. ठीक आहे, समजा सुरुवातीला तुम्ही बॅट 70 रुपयाची घेत होते आणि बॉल 30 रुपयाचे घेत होते. ठीक आहे, आता समजा मी जर तुम्हाला म्हटलं की बॅटवर तुम्ही 5 रुपये अजून खर्च करा, किंवा बॅटवर तुम्ही अजून एक 5 रुपये खर्च केले, तर तुम्ही खर्च किती केले ते? 75. बरोबर, पण पैसे तर तुम्हाला तेवढेच खर्च करायचे. मग बॅटवर जर तुम्ही 5 रुपये जास्त खर्च केले तर बॉलवर तुम्हाला ऑब्व्हियसली 5 रुपये काय करावं लागतील? कमी खर्च करावं लागतील. म्हणजेच किती कमी करावं लागेल तिथं? 5 रुपये कमी केले तर 25 रुपये. म्हणजे इथं जर तुम्ही 5 रुपये वाढवले तर इथून 5 रुपये कमी करावं लागेल. का? कारण तुमची जे एक्सपेंडिचर आहे, जो खर्च आहे तो तेवढाच आहे. ठीक आहे,
इथं पण तेच आहे मित्रांनो, त्यांनी सांगितलंय टोटल किती खर्च आहे 350, म्हणजे आधी 350 खर्च करत होते, नंतर पण 350च खर्च करणार. आता बघा, आता इथं प्राइस किती रुपयाने वाढली, इथं 1 रुपयाने प्राइस वाढली. किलो तर 9 किलोच घ्यायचं आहे, 9 किलोच घ्यायचं आहे आपल्याला, पण 1 रुपया इथं एक्स्ट्रा लागला, म्हणजे 9 किलोमुळे इथं किती रुपये एक्स्ट्रा गेले रे आपले, 9 रुपये इथपर्यंत आले मित्रांनो. हे 9 रुपये कुठून आले कळलं का? आधी 5 रुपये किलो होता वीट, 1 रुपयाने त्याची प्राइस वाढली, तो झाला 6 रुपये केजी. पण आपल्याला त्यांनी सांगितलंय, क्वेश्चन मध्ये बोलले की रिडक्शन जे आहे ते कन्झम्पशनचं रिडक्शन फक्त आपल्याला करायचं राईस मध्ये, आपल्याला व्हीटचा वापर तेवढाच ठेवायचा, म्हणजे आधी पण 9 केजी होता, आता पण 9 केजी. मग 6 रुपये जरी झाला तरी 1 रुपया एक्स्ट्रा झाला, तर 9 केजी मागे आपले किती रुपये एक्स्ट्रा गेले रे? 9 रुपये. ठीक आहे, 9 रुपये एक्स्ट्रा गेले. मग हे जे 9 रुपये एक्स्ट्रा गेले, हे 9 रुपये एक्स्ट्रा गेले, हे इकडून आपल्याला मायनस करावं लागतील. मग ह्या 9 रुपयामध्ये आपल्याला तांदूळ किती येईल रे? राईस किती येईल? राईसचा भाव काय नवीन प्राइस पण 1 रुपया पर किलो. मग 9 रुपयामध्ये किती किलो तांदूळ घेऊ आपण? 9 किलो. 9 किलो म्हणजे आधी जेवढा तांदूळ आपण वापरत होतो त्यामध्ये 9 किलो आपल्याला कमी करावं लागेल. का? कारण इथं हे 9 केजी, इथं 9 रुपये आपले एक्स्ट्रा गेले. कशामुळे? इथं 1 रुपया भाव वाढल्यामुळे. ठीक आहे, पण पैसे तर आपल्याला तेवढेच खर्च करायचे, म्हणून आपल्याला हे इक्वल करून घ्यायचे. ठीक आहे, हे 9 रुपये एक्स्ट्रा दिले म्हणून आपल्याला इकडे 9 रुपये कमी करायचे होते, आणि ह्या 9 रुपयामध्ये आपल्याला 9 केजी आपल्याला तांदळाचा वापर कमी करावा लागेल. ठीक आहे, आधी वापरत होतो 25 केजी, त्याच्यावर किती केजी कमी केले रे? 9 केजी. आधी 25 केजी वापरत होतो, त्याच्यावर 9 केजी कमी केले, तर त्याचा वापर आपण पर्सेंटेज मध्ये किती कमी केला? 25 × 25 = 100, 9 × 36, 36%. तांदळाच्या वापरामध्ये आपल्याला 36% रिडक्शन करावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, समजतंय? आता ह्याही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला या 350चा काहीच यूज नाही झाला. बरोबर, मी काय सांगितलं होतं, जर क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू विचारले नसतील तर ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. ठीक आहे मित्रांनो, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न सांगतोय, द अमाउंट ऑफ वर्क इन अ फॅक्टरी इज इनक्रीज बाय 50%. बाय व्हॉट पर्सेंट इट इज नेसेसरी टू इनक्रीज द नंबर ऑफ वर्कर्स टू कम्प्लीट द वर्क इन प्रिव्हियस टाइम if the productivity of new labor is 25% more than previous labor. आता ह्या टाइपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे बघा. आता ह्या पण प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय विचारले आपल्याला की पर्सेंटेज इनक्रीज किती करावं लागेल कामगारांमध्ये. ठीक आहे, पर्सेंटेज इनक्रीज म्हणजे कंपॅरिझन झालं, ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. आता ठीक आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज नाही तर मग सॉल्व्ह कसं करायचं? मग समजा मी असं म्हटलं, ओल्ड जे लेबर होते ना, ओल्ड जे लेबर होते ते समजा 100 होते. ठीक आहे, ओल्ड जे लेबर होते ते 100 होते, आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितले इफिशियन्सी जी आहे ती नवीन लेबरची जी आहे ती जुन्या लेबर पेक्षा 25% जास्त आहे. मग 25%चा फ्रॅक्शन किती रे? 1/4. मग इथं जर मी इफिशियन्सी बद्दल बोललो, इफिशियन्सी बद्दल बोललो, ओल्ड आणि न्यू, ओल्ड लेबर आणि न्यू लेबर. ओल्ड लेबरची किती असेल ते 4 मार्कर बनवत असतील, 4 पेन बनवत असतील, आणि नवीन लेबर 25% जास्त इफिशियंट आहे. 25% म्हणजे 4 चे 25% किती? 1. म्हणजे नवीन लेबर एका दिवसात किती पेन बनवत असतील? 5. ओल्ड जे असतील ते एका दिवसात 4 पेन बनवतील, आणि न्यू जे लेबर असतील ते किती बनवतील? 5 बनवतील. ठीक आहे, ओल्ड 100 लेबर होते, ते एका दिवसाला 4 पेन बनवतात. मग टोटल ते एका दिवसात किती पेन बनवत असतील रे? 400 पेन. हे 400 पेन जे असेल ते त्यांचं एका दिवसाचं काम असेल. बरोबर, ते काय करतात? रोज येतात, 4 पेन बनवतात आणि निघून जातात. मग एका दिवसाचं काम किती होतं? 400 पेन बनवायचं. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय काम जे आहे ते 50% ने वाढलं. मग याचे 50% किती रे? 200. मग 200 काम जे वाढलंय, आता 200 काम एक्स्ट्रा झालंय. हे 200 वर्क जे आहे ते एक्स्ट्रा झाले. आता मला सांगा, हे 200 वर्क जे आहे ते कोण करेल रे? 100 जे जुने आहेत ते रोज येतील, ते रोज 4 पेन बनवतील आणि 400 पेन बनवून ते निघून जातील. पण हे एक्स्ट्रा जे 200 पेन बनवायचे आहेत हे कोण बनवल? हे बनवतील नवीन लेबर. बरोबर, नवीन लेबर. मग मला सांगा, नवीन लेबर एका दिवसात, नवीन जो लेबर आहे तो एका दिवसाला किती पेन बनवतो? 5 पेन बनवतो. मग आपल्याला पेन बनवायची किती आहे? 200 पेन बनवायचे. मग 200 पेन बनवायचे तर आपल्याला माणसं किती लागतील रे नवीन?
40 मेन आपल्याला काय लागतील, नवीन लागतील. हे 200 काम संपवायला. ठीक आहे, कारण एक नवीन जो लेबर आहे तो एका दिवसात 5 मार्कर बनवतो. 200 मार्कर जर त्याला बनवायचे असतील तर 40 मेन लागतील. ठीक आहे, 40 नवीन वर्कर लागतील. ठीक आहे, त्यांनी आपल्याला विचारलंय जुने जे वर्कर आहेत ते किती पर्सेंटने वाढवावे लागतील हे काम आपल्याला वेळेत जर संपवायचं असेल तर. ठीक आहे, मग जुने आपले किती, 100 लेबर होते, आपण वाढवले किती रे, वाढवले किती, 40. तर 100 वर किती, 40%. म्हणजे लेबर जे आहेत ते आपल्याला किती पर्सेंटने वाढवावे लागतील, 40%. आता तुम्ही म्हणता सर 100च का घेतलं, 100 का, तुम्ही दुसरं काही पण घेऊ शकता. तुम्ही 20 घेऊ शकता, 40 घेऊ शकता, 50 घेऊ शकता, तुम्हाला जे वाटेल ते घेऊ शकता. मी जेव्हा म्हणतो ना ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज नाही, तर मग तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता. मग हे 50 म्हणून आपण सॉल्व्ह करून बघू. ही इफिशियन्सी तर तीच राहील, समजा ही पण इफिशियन्सी तेवढीच राहील. समजा मी म्हटलं आधी 50 माणसं होते, 50 चौक 200, परत 50% काम वाढलं म्हणजे 100 काम वाढलं. मग हे 100 काम करणार कोण, हेच करणार 5. मग किती झाले, हे पण झाले 20. ठीक आहे, 20 माणसं एक्स्ट्रा झाले. आधी 50 होते, 20 वाढले कशावर, 50 वर. तर 100 वर किती, आन्सर शेवटी तेच येणार, 40%. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू आपण काही मानली तरी पण आपण त्याचा आन्सर काढू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे नवीन टाईपचे प्रॉब्लेम आहे बघा मित्रांनो. आता हे इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेम शिकण्याआधी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. बघू काय आहे ते. समजा 3 गोष्टी असतात. एक असेल तुमचं इन्कम, दुसरी असेल टॅक्स, इन्कम असेल, टॅक्स असेल, नंतर असेल नेट इन्कम. ठीक आहे, आता बघा समजून घ्या आधी. समजा मी जर तुम्हाला म्हटलं तुमची इन्कम जी आहे ती 100 रुपये. ठीक आहे, तुमची इन्कम जी आहे ती 100 रुपये आणि टॅक्स तुम्हाला लागतोय 20 रुपये. ठीक आहे, तुमची इन्कम जर 100 रुपये आहे, तुम्हाला टॅक्स जर 20 रुपये लागतोय, तर तुमचा नेट इन्कम किती, तुम्ही घरी किती घेऊन जाताय, 80 रुपये. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता पुढं समजा मी म्हटलं टॅक्स मी 5 रुपयांनी वाढवला, इन्कम माझी तेवढीच होती 100 रुपये, टॅक्स मी 5 रुपयांनी वाढवलं, तर टॅक्स किती झाला, 25 रुपये. टॅक्स 25 रुपये झाला. ठीक आहे, मग घरी किती घेऊन जाईल मी, 75. कितीने कमी झाला रे, 5 ने कमी झाला. याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इन्कम टॅक्स जेवढ्या रुपयांनी वाढेल ना, रुपयाने किंवा मी हे म्हणतो व्हॅल्यू म्हणतोय, पर्सेंटेज व्हॅल्यूने म्हणत आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू. टॅक्स जेवढ्या रुपयांनी वाढेल तेवढेच रुपये तुमचे नेट इन्कम मधून कमी होतील. आता इथं तुम्ही 5 रुपये वाढवले म्हटलं, इथं पण तुमचे 5 रुपये कमी झाले. कधी, जेव्हा तुमचं इन्कम कॉन्स्टंट असेल तेव्हा. ठीक आहे, लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा टॅक्स जेवढा वाढेल तेवढाच तुमचा इन्कम जो आहे तो कमी होईल. ठीक आहे, पण पर्सेंटेज मध्ये ही व्हॅल्यू वेगळी असेल. आता हे 5 रुपये वाढले, कशावर रे, 20 वर 5 वाढले, तर 100 वर किती, मग हे झाले 25%. इथं वाढले हे 25%, इथं वाढले 25%, आणि इथं किती कमी झाले, 5 कमी झाले, कशावर, 80 वर. तर 100 वर किती, 1/16 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 6, 1/4%. म्हणजे हे जे कमी झाली याची पर्सेंटेज मधली व्हॅल्यू किती आहे, 6, 1/4%. आता बघा, हे पर्सेंटेज आणि हे पर्सेंटेज हे वेगळे, हे पर्सेंटेज वेगळे, पण यांची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू दोघांची काय आहे, सेम. याच्यावरून फक्त एवढं लक्षात ठेवा, इथं जे तुमचं इन्क्रीज होईल. आता समजा मी अजून म्हटलं तुमची इन्कम होती 100, नंतर टॅक्स जो आहे तो 5 रुपयांनी कमी केला, हा 5 रुपये कमी केला. मग टॅक्स जर 5 रुपयांनी कमी केला तर तुमचं इन्कम काय होईल रे, 5 रुपयांनी वाढत. मग तुम्ही घरी किती रुपये घेऊन जा, 85 रुपये. ही जी व्हॅल्यू आहे, इथून जे रिडक्शन होईल अमाऊंट मध्ये, तेच तेवढंच रिडक्शन इथं पण होईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कामी येणार. ठीक आहे मित्रांनो, आता जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम बघू. ठीक आहे, आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलंय,
इन्कम टॅक्स इज इन्क्रीज बाय 19%, देन नेट इन्कम इट इज रिड्यूस बाय 6%. आता त्यांनी सांगितलं इन्कम टॅक्स जो आहे तो 19% ने काय झाला, इन्क्रीज झाला. 19% ने इन्क्रीज झाला. तर नेट इन्कम मध्ये कितीचं रिडक्शन झालं रे? 6% ने. ठीक आहे, इथपर्यंत आलो मित्रांनो. आता हे बघा, हे व्यवस्थित समजून घ्या. टॅक्स जो आहे तो 19% ने वाढला. टॅक्स जो आहे तो 19% ने वाढला आणि नेट इन्कम जे आहे ते 6% ने कमी झालं. 6% ने कमी झालं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इथं जी वाढणारी गोष्ट आहे, इथं जेवढी वाढल तेवढीच इकडे कमी होईल. बरोबर, इकडे जेवढी वाढल तेवढीच इकडे कमी होईल. पर्सेंटेज मध्ये त्याची व्हॅल्यू वेगळी असू शकते, पण ऍक्च्युअल मध्ये जी अमाऊंट मध्ये जी व्हॅल्यू असेल ती अमाऊंट त्या दोघांची काय असेल, सेम असेल. मग मी जर असं म्हटलं, टॅक्स जो आहे, टॅक्स किती पर्सेंटने वाढलं, म्हणजे टॅक्सचे 19%, टॅक्सचे वाढलेले हे 19% हे बरोबर आहेत नेट इन्कमच्या 6%च्या बरोबर. आता मी हे का लिहू शकलो, कारण मला माहिती आहे इथं जेवढे वाढले असतील तेवढेच इथं कमी झाले असतील. बरोबर, मग सेम इथं ह्या दोघांची व्हॅल्यू जर सेम येते, याच्यावर मला काय समजलं बघा. आता हे जर मी सॉल्व्ह केलं, 100 कॅन्सल झाले. आता पुढे काय येईल, त्याचा रेशो येईल टॅक्स आणि नेट इन्कम त्याचं. ठीक आहे, म्हणजे टॅक्स जर 6 युनिट असेल तर नेट इन्कम असेल 19 युनिट. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता याच्यावर मी इथं कसं लिहिलं बघा. नेट इन्कम किती आहे, 19. टॅक्स किती गेलाय, 6 युनिट. मग मला सांगा, नेट इन्कम तुमचं 19 युनिट आहे, टॅक्स गेलाय 6 रुपये, मग तुमचं इन्कम किती असलं पाहिजे? कारण हे 6 रुपये जे गेले असतील ते तुमच्या इन्कम मधून गेले असतील. इन्कम मधून 6 गेले तेव्हा तुम्हाला 19 मिळाली. मग इथं तुमचं इन्कम किती असलं पाहिजे? इन्कम किती असलं पाहिजे? 25. ठीक आहे, कारण 25 मधूनच 6 गेल्यानंतर तुम्हाला 19 मिळणार. ठीक आहे, इथपर्यंत आले मित्रांनो. हे 25 कुठून आले कळालं? हे 25 कुठून आले? इन्कम आपलं 19 आहे, टॅक्स किती आहे? टॅक्स किती? 6 युनिट. मग आपण काय केलं, 25 मधून जर 6 वजा केले तरच आपल्याला 19 मिळतील, म्हणून इन्कम जे आहे ते 25 युनिट आहे. ठीक आहे, त्यांनी विचारलंय रेट ऑफ इन्कम टॅक्स विचारले, रेट ऑफ इन्कम टॅक्स. मग रेट ऑफ इन्कम टॅक्स किती आहे? 6 रुपये लागलेत. कितीवर? 25 वर. 25 वर 6 तर 100 वर किती? ते किती? 25 1 25 चोक 100, 6 चोक 24. 24% जो असेल तो काय असेल? इन्कम टॅक्सचे पर्सेंटेज असतील. ठीक आहे मित्रांनो.